नमस्कार। जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाव अगर बख्शे तो तोहफे का सफर भी देना। मैं तो पहले गूंगा था, अभी बोलूंगा तो मेरी बातों में असर भी देना, मेरी बातों में असर भी देना। नमस्कार, आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत व्यक्त करतो। रात्रीचे 11 वाजलेले आहेत, शेवटचं सत्र चालू आहे आणि आपण सर्वांनी एक विनंती केलेली आहे की भाषण करत असताना कशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे याचा एक छोटासा डेमो तुम्ही सांगा। ज्यावेळेस आपण भाषण करत असताना कधी कधी काही प्रसंग आपल्याला सांगावे लागतात आणि ते प्रसंग सांगत असताना आपला जो टोन आहे तो थोडासा बदलणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण एका फ्लो मध्ये बोलत असतो आणि त्याच फ्लो मध्ये जर ते उदाहरण जर आपण सांगितलं तर त्या मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट जास्त पडत नाही आणि म्हणून ते उदाहरण ज्यावेळेस सांगायचं असतं आपल्याला त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी थोडासा टोन बदलणं गरजेचं आहे। त्या विषयामध्ये, त्या उदाहरणामध्ये आतमध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे। एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की मानवी जीवन जगत असताना अंतःकरणातून कुठली गोष्ट केली तर निश्चित त्याचा एक चांगल्या प्रकारचा इम्पॅक्ट पडत असतो। साधू संतांनी सुद्धा सांगितलं, अंतरीची घेतो गुढी पाहे जोडी भावाची। म्हणजे अंतःकरणातून जर एखादी गोष्ट झाली तर त्याचा रिझल्ट कशा पद्धतीचा येऊ शकतो याच्यावरती एक तुम्हाला गोष्ट सांगतो। एक साहेब होते, सकाळी सकाळी त्यांच्या पत्नीचं आणि त्यांचं थोडंसं वाजलं म्हणजे भांडण वगैरे नाही झालं पण थोडंसं झालं, त्यांचं भांड्याला भांड घासतं तशा पद्धतीने। साहेब निघाल्यानंतर रस्त्यामध्ये जात असताना एक भिकारी बसलेला होता। 2 दिवस झालेला होता, त्याच्या पोटामध्ये काही अन्नाचा कण काही गेलेला नव्हता। साहेबांना त्यांनी येताना पाहिलं, साहेब त्याच्या समोरून असे जात होते आणि त्याच्या लक्षात आलं की हे साहेब चांगले दिसतात, निश्चित मला काही ना काहीतरी साहेब देतील असा तो मनामध्ये विचार करतोय। 2 दिवस झालं मला काही खायला मिळालं नाही, पोटामधली आग माझी शांत होईल, हे साहेब मला काही ना काहीतरी देतील असा तो विचार करत असताना साहेब मात्र त्याच्या डोळ्यासमोरून जात होते आणि मग त्याच्या लक्षात आलं, साहेब जर फार दूर अंतरावरती जर गेले तर कदाचित माझा आवाज साहेबांपर्यंत पोहोचणार नाही, मला आता साहेबांना आवाज द्यावा लागेल। आणि मग पाठीमागून त्याने साहेबांना आवाज दिला, ओ साहेब, हा तुम्हीच, थोडं थांबा साहेब, थोडं थांबा। तो साहेबांच्या दिशेने निघाला। साहेबांनी पाठीमागं वळून पाहिलं, तो भिकारी हाक मारत होता, भिकारी साहेबांच्या दिशेने येत होता। साहेब एका जागी थांबले। भिकारी साहेबांच्या जवळ आल्यानंतर तो भिकारी साहेबांना म्हणू लागला, साहेब 2 दिवस झालं साहेब पोटामध्ये अन्नाचा कण गेला नाही, तुम्हाला पाहिलं साहेब आणि मला असं वाटलं की हे साहेब मला काही ना काहीतरी देतील, साहेब पोटामध्ये अन्नाचा कण नाही, 2 दिवस झालं साहेब उपाशी आहे, काही ना काहीतरी गरीबाला द्या, देव तुमचं भलं करेल, देव तुमचं कल्याण करेल। साहेब दयाळू होते, साहेबांनी खिशामध्ये हात घातला आणि साहेबांनी खिशामध्ये हात घातल्यानंतर तो भिकाऱ्याला आशा लागली की आता साहेब मला काही ना काहीतरी देतील, साहेब मला 10 रुपये देतील, साहेब मला 20 रुपये देतील, साहेबांच्या मनात आलं तर 50 रुपये देतील, एवढंच काय साहेबांच्या मनात आलं तर मला 100ची नोट सुद्धा देतील। त्या भिकाऱ्याला आशा लागली। साहेबांचा हात एका खिशातून दुसऱ्या खिशातून तिसऱ्या खिशामध्ये साहेबांचा हात गेला। तो हात खिशामध्ये गेल्यानंतर साहेबांच्या लक्षात आलं, सकाळी सकाळी माझं आणि माझ्या पत्नीचा थोडासा वाद झाल्यामुळं डबा जेवणाचा घरी राहिलाच पण त्याचबरोबर पाकिट सुद्धा घरी राहिलं। साहेबांनी त्या भिकाऱ्याकडे पाहिलं आणि भिकाऱ्याकडे पाहिल्यानंतर साहेबांच्या लक्षात आलं, अरे आता याला तर आशा लागली की साहेब मला काही ना काहीतरी देतील, काय करावा। आणि त्यावेळेस साहेबांनी त्याचा हात हातामध्ये घेतला आणि त्याला मिठी मारली आणि त्याला सांगितलं, म्हटले माफ कर, मला माफ कर, मला क्षमा कर, सकाळी थोडं धावपळीमध्ये गडबडीमध्ये निघालो आणि माझं पाकिट मात्र घरी राहिलं, मला माहिती तू उपाशी आहे पण संध्याकाळी तुझ्यासाठी मी वेडी वाकडी वाट करल, या ठिकाणी तुला काही ना काहीतरी देईल, तसा काय मी घरी जाणार नाही, पण आता मात्र मला क्षमा कर। हे साहेबांचं बोलणं झाल्यानंतर तो ढसढसा रडू लागला, त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पडू लागल्या। साहेब त्याला पुन्हा एकदा म्हणाले, अरे म्हणले वेड्या राजा रडतोस कशासाठी, रडू नको रे, अरे संध्याकाळी मी खास तुझ्यासाठी तुला काही ना काहीतरी देईल, तसा मी काही घरी जाणार नाही असं म्हणलं। साहेब म्हणल्यानंतर सुद्धा तो भिकारी रडत होता। त्या भिकारी शांत झाल्यानंतर तो साहेबांना म्हणाला, साहेब
तुम्ही आज संध्याकाळी याल, मला काही ना काहीतरी द्याल म्हणून मी रडत नाही. तुम्ही आज संध्याकाळी याल, मला काही ना काहीतरी द्याल म्हणून मी रडत नाही साहेब. गेली 20 वर्षापासून या फुटपाथ वरती भीक मागतोय साहेब. अनेक नोटा पाहिल्या, अनेक चिल्लर पाहिली, नोटा अशा लोकांनी फेकल्या, चिल्लर अशी फेकली, पण या 20 वर्षामध्ये मायेने प्रेमाने माझा हात हातामध्ये घेणारा आणि मला प्रेमाने मिठी मारणारा पहिला मी माणूस पाहिला की साहेब ज्याने मला हातामध्ये हात घेतला, ज्याने मला मायेने मिठी मारली साहेब. म्हणून माझा अंत करून भरून आलं, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले साहेब. सांगायचं तात्पर्य असं की उदाहरण संपलं, अंतकरण फार महत्वाचं आहे. साहेबांनी काय दिलं त्याला? साहेबांनी काही दिलं नाही त्याला, फक्त त्याला 2 शब्द प्रेमाशी आणि मायेने त्याला स्पर्श केला, मिठी मारली. आणि म्हणून या शब्दांमध्ये एवढी ताकद असते, वाणीमध्ये एवढी ताकद असते. हे सांगत असताना तुम्हाला सांगतो, हे शब्द जर अंतकरणातून बाहेर पडले तर समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचा भाव घेत असतात आणि त्यालाच खऱ्या अर्थानं वक्तृत्व कला असं म्हणतात. केवळ माईक हातामध्ये घेतलाय आणि मग तुम्ही बोलायला सुरुवात केली आणि तुम्ही बोलताय आणि तुमचं भाषण झालं हे नाही. माईक हातामध्ये घेत असताना आणि तुम्ही बोलत असताना ज्यावेळेस समोरच्याच्या अंतकरणाला स्पर्श होईल, त्याच्या हृदयाचा घाव घेतला जाईल, याला वक्तृत्व कला म्हणतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आज सकाळपासून रात्रीच्या 11:15 वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांचं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि भाषण करत असताना आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे आपण आधीमध्ये डेमो तुम्हाला दाखवत असतो. तशा पद्धतीने आपण सर्वांनी थोडासा सराव करा, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेत असताना एवढंच म्हणतो, मी नव्हे तत्वज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती.